नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मी कोकणीमध्ये. तर आज गुरुवार असल्याने आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये जे भुईगाव असे ते आहे तिथे आम्ही दर्शनासाठी चाललो आहे. मी आणि रुणाली दोघंजण आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. तर आम्ही तुम्हाला एक्सप्लोअर करू पूर्ण आजचा व्हिडिओ. फायनली श्री स्वामी समर्थ मठाच्या इथे पोचलेलो आहोत. आता बघू आपण इथे दर्शन कशा प्रकारे आपण घेऊ शकतो. चला तर मग आपण जाऊ दर्शनाला. मंडळी, मठाच्या बाजूलाच बाईक पार्किंगसाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. जर तुम्ही बाईक वगैरे जर घेऊन येणार असाल तर जसे आपण मठाच्या इथे एंट्री करतो त्याच्या उजव्या हातालाच बाईक पार्किंगची व्यवस्था आहे. तर तिथे तुम्ही बाईक पार्किंग करू शकता. जर तुम्हाला नैवेद्य फुलं वगैरे जर घ्यायची असेल तर मठाच्या बाहेरच दुकान आहे, तर तिथून तुम्ही घेऊ शकता. आम्ही स्वामींसाठी पुरणपोळी आणि फुलं घेतलेली आहेत. आजूबाजूचा परिसर एकदम मस्त आहे. तुम्ही नक्की भेट द्या असं मी तुम्हाला सांगतो. आम्ही नैवेद्य आणि फुलं घेऊन मंदिराच्या दिशेने जातो आहे. इथे तुम्ही बघू शकता की इथे मेन गेटवरती इथे श्री स्वामी समर्थ भुईगाव वसई असं लिहिलेलं आहे. तुम्ही जसे मंदिरात एंट्री कराल तेव्हा तुम्हाला इथे अष्टविनायक सर्व तुम्हाला बाप्पांच्या मूर्त्या इथे तुम्हाला दिसतील. नंतर तुम्ही थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला शिर्डीचे साईबाबा यांची तुम्हाला मूर्ती भेटेल. तिथे आम्ही दर्शन घेतले. दर्शन घेऊन आम्ही पुढच्या दिशेने मार्गस्थ झालो. आज गुरुवार असल्याने थोडीफार स्वामी भक्त आज आले होते. इतर वेळी एवढी गर्दी नसते, पण आज गुरुवार असल्या कारणाने थोडीफार गर्दी होती. तर आता बघूया किती वेळात आपल्याला दर्शन भेटतं आहे. हळूहळू आम्ही पुढे सरकतो आहे. मठाचा परिसर एकदम शांत, मन प्रसन्न करणारा आहे. आता थोड्याच वेळात आपण मेन दरवाजाच्या इथे जाऊ. मठाच्या मेन दरवाजाच्या इथे जिथून आपण गाभाऱ्यामध्ये एंट्री करणार आहोत. हा बघा, तुम्ही बघू शकता की गाभाऱ्याचा दरवाजा इथे आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्व माणसं स्वामींच्या दर्शनासाठी इथे तुम्हाला बघायला भेटतील. इथे तुम्ही बघू शकता की गाभाऱ्यामध्ये एका बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती आणि एका बाजूला श्री हनुमान महाराजांची मूर्ती तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे विविध देवी देवतांचे फोटो बघायला भेटतील. तिथे एक छान असा फोटो आहे श्री विठ्ठल रखुमाईचा. तर तिथे दर्शन घेण्यासाठी पण भाविकांची गर्दी असते. आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे बाजूलाच असलेल्या एका शॉपच्या दिशेने जातो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दर्शन घेऊ शकतो तुम्ही. नंतर तिथे बाजूला असलेल्या एका शॉपच्या इथे गेलो आम्ही. तर तिथे शॉपमध्ये पूजेसाठी लागणारे
विविध प्रकारचे साहित्य इथे बघू शकते. रांगोळी, जर तुम्हाला रांगोळी काढण्याची जर वस्तू पाहिजे असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता. आणि इथे खूप छान म्हणजे इथे विविध प्रकारच्या अगरबत्ती तुम्ही इथे घेऊ शकता, कारण अगरबत्तीचे प्रकार खूप होते इथे. तर तुम्हाला इथे जेवढं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे असलेल्या अन्नक्षेत्रामध्ये महाप्रसादासाठी गेलो. तिथे अन्नपूर्णा देवी आणि नर्मदा देवी यांच्या मूर्त्या होत्या. त्यानंतर आम्ही लाईनमध्ये राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद एकदम उत्तम प्रकारे होता. तुम्ही पण नक्की भेट द्या. मंडळी, आमचं दर्शन तर एकदम चांगल्या प्रकारे झालं आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थांच्या भेटीला यायचं असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.